नमस्कार, प्रगतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण रक्षाबंधन स्पेशल थाळी कशी बनवायची ते पाहतोय। थाळी बनवायला अतिशय सोपी आहे आणि घरच्या साहित्यात बनते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर आपण गोड पदार्थ बनवून घेऊयात। तर गोडामध्ये आपण नारळी भात बनवतोय। त्यासाठी इथे मी 1 चमचा तूप गरम करून घेतलेला आहे। याच्यामध्ये आवडते ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। इथे मी काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके घेतलेले आहेत। काजू आणि बदाम मी थोडे मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले होते। हे पहा, मंद आचेवर याला छान असा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तळून घेतलेला आहे। आता हे काढून घेतलं आणि जे शिल्लक राहिलेलं तूप होतं त्यामध्ये 2 मोठे चमचे किसलेलं खोबरं घातलेलं आहे। खोबऱ्याचा थोडासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत। इथे मी 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवले होते 20 मिनिट आणि नंतर याच्यामध्ये आपण हे घातलेले आहेत। तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता। इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर हे पहा, 2 मिनिट मंद आचेवर हा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मी इथे 1 वाटी तांदूळ घेतला आहे, त्यासाठी मी 2 वाट्या पाणी घातलेलं आहे। 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या पाणी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। याच्यामध्ये एकदम मोकळा लुसलुशीत असा भात तयार होतो। थोडंसं मीठ घातलेलं आहे चिमूटभर। मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 12 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे बेसन पीठ, 1 छोटा चमचा रवा आणि 2 छोटे चमचे तेल घालायचं आहे। रवा, तेल आणि बेसनामुळे पुरी एकदम खुसखुशीत तयार होते। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। जेवढं घट्ट पीठ मळता येईल तेवढं मळायचं आहे, कारण की आपण हे मुरण्यासाठी देखील ठेवणार आहोत। तर जेव्हा आपण हे रेस्टसाठी ठेवतो तेव्हा त्यावेळेत हे सैल झालं नाही पाहिजे। जर तुम्ही जास्त सैल मळलं आणि पुन्हा रेस्टसाठी ठेवलं तर ते जास्त सैल होऊ शकतं आणि पुरी तेलकट होते त्यामुळे, आणि लाटताना चिकटते सुद्धा। तर मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे। याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ कोरडं पडत नाही। पीठ मळून झालेलं आहे, ताट झाकून रेस्टसाठी ठेवायचं आहे। तर हे पहा, इकडे भात देखील शिजलेला आहे। मंद आचेवर 10 ते 12 मिनिट हा भात आपण शिजवून घेतलेला आहे। हे पहा, एकदम मस्त असा शिजलेला आहे। हा एकदम कोरडा देखील झालेला नाहीये, याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे। तर आता आपण याच्यामध्ये खिसलेला गूळ घालणार आहोत। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर देखील वापरू शकता, पण गुळाने खूप छान चव येते, त्यामुळे नक्की गुळच घाला। अर्धी वाटी खिसलेला गूळ आणि तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घातले। हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर तांदूळ तुटू शकतात। तर हे पहा, इथे मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे ताट झाकून 5 मिनटं असंच ठेवणार आहोत। गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। हे पहा, 5 मिनटानंतर एकदम मस्त असा मोकळा लुसलुशीत नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात तयार आहे। हा जसा जसा थंड होईल तसा तसा आणखी मोकळा मोकळा होतो। आता गरम आहे त्यामुळे थोडासा चिकट वाटत आहे, पण जेव्हा थंड होईल तेव्हा एकदम मोकळा मोकळा होतो। तर नारळी भात तयार आहे। आता आपण सोयाबीनची भाजी बनवून घेऊयात। इथे मी 1 वाटी सोयाबीन 10 मिनिट गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती आणि नंतर ही पिळून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये छोट्या वाटीने अर्धी वाटी दही घालायचं आहे, अर्धा छोटा चमचा बेसन पीठ, अर्धा छोटा चमचा धने पावडर, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, अर्धा छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर घातलेले आहे। हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण सोयाबीन मॅरिनेट करून ठेवलेली आहे। आता याच्यासाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊयात। इथे कढईमध्ये मी 2 मोठ्या पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे। खडे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये 5 काळी मिरी, 4 लवंग, 1 तमालपत्र, अर्धा छोटा चमचा जिरे, 1 मसाला इलायची आणि 1 दालचिनीचे स्टिक घेतलेले आहे। खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। तेल गरम झालं की याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत। एकदम कडक तेल गरम करायचं नाही, नाहीतर मसाले लगेच करपतात। तेल मीडियम गरम आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर मसाल्यांचा छान असा सुगंध येईपर्यंत हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। मंद आचेवरच आलं लसूण पेस्ट देखील थोडीशी परतून घ्यायची आहे। याचा कलर वगैरे आपल्याला चेंज करायचा नाही आहे। लगेच याच्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे, अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे कांदा पटकन परतला जातो। तर हे पहा, मीडियम फ्लेमवर मी कांद्याचा असा थोडासा कलर चेंज होईपर्यंत हा परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आणि 2 मोठ्या टोमॅटोची प्युरी घालायची आहे। 1 वाटी प्युरी आहे। मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मसाल्यांना छान असं तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचे आहेत। हे पहा, एकदम मस्त असं मसाल्यांना तेल सुटलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता मसाले छान असे परतलेले आहेत।
आता आपण मॅरिनेट करून ठेवलेली सोयाबीन याच्यामध्ये घातलेली आहे। सोयाबीन मॅरिनेट करून ठेवल्यामुळे सोयाबीनमध्ये मसाले छान असे मुरतात आणि त्यामुळे भाजीला चव खूप छान येते। तर हे पहा, इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे। ताट झाकून मंद आचेवर 5 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। 5 मिनटानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। इथे मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी थोडंसं गरम करूनच घालायचं। आणखी अर्धी वाटी मी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि ताट झाकून 5 मिनिट आपण हे मंद आचेवर शिजवून घेतलेलं आहे। तर हे पहा, एकदम मस्त अशी घट्टसर ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले परतताना मीठ घातलं होतं, वरतून मी नंतर मीठ घातलं नव्हतं, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर। तर हे पहा, 2 मिनटं शिजवून घेतल्यानंतर एकदम मस्त अशी भाजी शिजलेली आहे। वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। सोयाबीनची भाजी तयार आहे। बटाट्याची भाजी बनवायला घेऊयात। तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 मोठ्या पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेले आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच याच्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत। कांद्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत हा आपल्याला परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। मीडियम फ्लेमवर कांद्याचा असा थोडासा कलर चेंज होईपर्यंत हा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतलेला आहे। आता याच्यामध्ये काही मसाले घालूयात। अर्धा छोटा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा छोटा चमचा धने पावडर आणि थोडीशी हळद घातलेली आहे। एवढेच मसाले मी याच्यामध्ये घातलेले आहेत। जर तुम्हाला आणखी मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता। कांदा छान असा परतलेला आहे। आता याच्यामध्ये 1 वाटी टोमॅटो प्युरी घातलेली आहे। 2 मोठ्या टोमॅटोची प्युरी आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि ताट झाकून मंद आचेवर 5 मिनिट हा मसाला आपण शिजवून घेणार आहोत। तर हे पहा, 5 मिनिटानंतर एकदम मस्त असा हा मसाला शिजलेला आहे। छान असं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये 4 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घालायचे आहेत। इथे मी बटाटे उकडून हे पहा अशा प्रकारे मॅश करून घेतलेले आहेत। तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात। बटाटे तुम्ही कट देखील करू शकता किंवा अशा प्रकारे मॅश करून देखील घेऊ शकता। मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पहा, इथे मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। हॉटेलमध्ये पुरी भाजीसोबत मिळते सेम तशीच ही भाजी तयार होते। याच्यामध्ये मी बिया काढून 1 टोमॅटो असा मोठ्या आकारामध्ये कट करून घातलेला आहे। आता याच्यामध्ये जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 वाटी गरम पाणी घातलेलं आहे। मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर ताट झाकून 5 मिनिट आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची आहे। 5 मिनिटानंतर हे पहा, एकदम मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। एकदम मस्त अशी बटाट्याची भाजी तयार आहे। आता आपण कोशिंबीर बनवायला घेऊयात। 1 बारीक चिरलेली काकडी घेतलेली आहे, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, 1 छोट्या आकाराचा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबू याच्यामध्ये मी पिळून घेणार आहे। 2 चमचे दही देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी साखर घातलेली आहे। साखर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल। छान असं मिक्स करून घेतलं। वरतून थोडेसे डाळिंब घातलेले आहेत। झटपट तयार होणारी काकडीची कोशिंबीर तयार आहे। आता आपण भजी बनवायला घेऊयात। त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धा छोटा चमचा ओवा, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून याचं घट्ट असं बॅटर बनवायचं आहे। हे पहा, एकदम बॅटर पातळ देखील करायचं नाही। चिमूटभर बेकिंग सोडा घातलेला आहे आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आपण आळूच्या पानाची भजी बनवतोय, तर त्यासाठी इथे मी आळूची पानं अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत। हे पहा, आता याला व्यवस्थित असं बॅटरने कोट करायचं आहे। तेल मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेल छान असं गरम झालेलं आहे। आता आपण हळूवार भजी तेलामध्ये सोडून घेऊयात। तर हे पहा, एकदम मस्त अशी टम्म ही भजी फुगतात। आळूवडी आपण नेहमीच बनवतो, अशा प्रकारे एकदा आळूच्या पानाची भजी नक्की बनवून पहा, खूप छान बनतात। तर इथे भजी तळलेली आहेत। मीडियम फ्लेमवरच ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत। छान अशी तळलेली आहेत। आता आपण ही काढून घेऊयात। आळूच्या पानाची भजी देखील तयार आहेत। आता आपण पुरी बनवायला घेऊयात। तर हे पहा, पीठ देखील इकडे छान असं सॉफ्ट झालेलं आहे। पीठ आपण घट्ट मळलं होतं, त्यामुळे एकदम सैल देखील पीठ झालेलं नाही आहे।
आपण पोळी बनवतो त्यापेक्षा थोडा मोठा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे गोलाकार द्यायचा आहे। इथे पोळपाटावर मी थोडंसं कोरडं पीठ टाकून घेतलेलं आहे। पोळी बनवतो त्यापेक्षा थोडीशी मोठी ही पोळी लाटून घ्यायची आहे। तर हे पहा एवढी मी लाटून घेतलेली आहे। आता वाटीने पुऱ्या आपण कट करून घेऊयात। तर वाटीने पुऱ्या अशा कट केल्यामुळे गोल गरगरीत अशा पुऱ्या तयार होतात। तेल मी गरम करून घेतलेलं आहे। तेल मीडियम गरम आहे। तर मीडियम गरम तेलामध्ये पुरी सोडलेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, हे पहा एकदम मस्त अशी पुरी फुगते आणि कलर देखील पाहू शकता, खूप मस्त आलेला आहे। अशाच पद्धतीने मी इथे सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। तर हे पहा इथे पुरीला देखील छान असा कलर आलेला आहे, काढून घेऊयात। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। जेव्हा आपण थाळी बनवतो तेव्हा गोडाचा पदार्थ नेहमी आदल्या दिवशी बनवून ठेवायचा। तर मीही गुलाबजामुन आदल्या दिवशी बनवून ठेवले होते। रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।